लक्ष्मीकांत सचिंद्रनाथ दांडेकर यांचा जन्म 4 एप्रिल 1949चा. त्यांच्या आयुष्यातला बराच काळ त्यांनी दादर भागात आणि अर्ध्याहून अधिक काळ मोगरापाडा अंधेरी येथे घालवला आहे. लक्ष्मीकांत दांडेकर गुरुजी यांना शिक्षणाची फार आवड होती. अशातच 11वी पास झाल्यावर पुढच्या ॲडमिशनसाठी ते तळमळू लागले, कारण त्यांच्याकडे पैसे नव्हते. आई धुणी भांडी करून पैसे कमवायची आणि बाबा मसाल्याच्या दुकानात काम करू. मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्या काकांची परिस्थिती तर चांगली आहे ना. त्यांना ॲडमिशन विषयी सांगण्यासाठी ते अंधेरी ते दादर त्यावेळी पायी चालत गेले. काकांना सांगितलं. काका म्हणाले, काय करणार आहेस पुढे शिकून? तेही फार शिकलेले नसल्याने त्यांना पटवून देणं तसं अवघडच होतं. निराशा हाती घेऊन दांडेकर गुरुजी पुन्हा दादरहून अंधेरीला पायी चालत आले. ॲडमिशनच्या चिंतेने ग्रस्त असतानाच त्यांच्या पंजाबी मित्राने म्हणजे सौजेंद्र सिंग याच्या मदतीमुळे ते ॲडमिशन घेऊ शकले. त्या दिवशी त्यांनी ठरवलं, एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही असा ते प्रयत्न करतील. ज्या वयात मूल थिएटरमध्ये चित्रपट पाहायला जातात त्या वयात संस्कृत शिक्षिकेच्या मदतीने थिएटरच्या डोर कीपरची नोकरी त्यांनी धरली व आपलं शिक्षण पूर्ण केलं. पुढे थिएटरमध्ये झालेली एक ओळख त्यांना बँकेत कॅशियरची नोकरी मिळवून गेली. मात्र तोपर्यंत त्यांनी हळूहळू समाजकार्याला सुद्धा सुरुवात केली होती. त्यांना समाजकार्यात रस पहिल्यापासूनच होता आणि यातूनच आदिवासी पाड्यांमधला किंवा शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना शिक्षण घेता यावं, तसेच आदिवासी पाड्यातील लोकांना योग्य आरोग्याच्या सोयी मिळाव्यात, व्यसनाधीन झालेल्या लोकांना व्यसनमुक्त करावं, अशा बहुउद्देशाने त्यांनी पालघर जिल्ह्यात मठाची स्थापना केली. त्यांच्या या कामांमध्ये त्यांची पत्नी सौ अर्चना लक्ष्मीकांत दांडेकर व त्यांची मुलं हे सुद्धा मोलाची साथ देत आहेत. लाखाच्या वर मुलांना शिक्षण, लाखाच्या वर का 11,000 म्हणतात तर 10 वर्ष दरवर्षी 11,000 विद्यार्थी, 11,000 आणि त्याला सगळं म्हणजे गणवेशचा पहिला लागतो. त्यामुळे मुलांच्यासाठी शिक्षणाचं म्हणजे घरात कपडे फाटके म्हणजे ते घालून ते शाळेत जायचे. तर त्यासाठी आपण आहे ना त्यांना गणवेश सुरू केला, रेनकोट सुरू केलं, दप्तरं सुरू केली, पाटी पेन्सिल आणि सगळं. आणि त्यांना एका मुलाला दिलं, अरे आपल्याला ह्या मठात हे मिळते, आपण पण शिक्षण घेतलं तर मिळेल. मठाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकं, दप्तर, शालेय साहित्य व रेनकोट इत्यादी साहित्यांचे वाटप दरवर्षी न चुकता ते करतात. आदिवासी पाड्यातील तसेच मागासवर्गीयांकडून ते मराठी सण साजरे करून घेतात. त्यांच्यासाठी मठात पतंग, दहीहंडी, बॅडमिंटन, कॅरम इत्यादी गोष्टी उपलब्ध आहेत. थोडक्यात आज लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलवणारे, व्यसनमुक्तीसाठी कसून प्रयत्न करणारे, ते एखाद्या भिकाऱ्याच्या खांद्यावर सहज हात टाकून बाबा काहीतरी काम करून तू कमवून खाऊ शकतोस हे पटवून त्यांचं जीवन बदलून टाकणारे लक्ष्मीकांत दांडेकर गुरुजी, तुम्ही आहात मान महाराष्ट्राचा आणि म्हणूनच तुम्हाला मिळतोय सन्मान महाराष्ट्राचा.